जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन दिवस 9. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 105. विवेके क्रिया आपुली पालटावी अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. जनी बोलण्या सारिखे चाल बापा मना कल्पना सोडी संसार तापा. श्रीराम. बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. दया सर्वभूती जया मानवाला सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. श्रीराम. मना कोप आरोपणा ते नसावी मना बुद्धी हे साधु संगी वसावी. मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी मना होई रे मोक्ष भागी विभागी. श्रीराम. मना सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे. क्रिये विनवा चाळता ते निवारी तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम. जनी वादवे वाद सोडून द्यावा जनी सुख संवाद सुखे करावा. जगी तोचितो शोक संतापहारी तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम. तुटे वाद संवाद त्याते म्हणावे विवेके अहं भाव याते जिनावे. अहंता गुणे वाद नाना विकारी तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम. हिताकारणे बोलणे सत्य आहे हिताकारणे सर्व शोधून पाहे. हिताकारणे बंड पाखांड वारी तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम. जनी सांगता ऐकता जन्म गेला परिवादवे वाद तैसाची ठेला. कुठे संशयो वाद हा दंभधारी तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम. जनी हित पंडित सांडित गेले अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. तयाहुनी व्युत्पन्न तो कोण आहे मना सर्व जाणीव सांडून राहे. श्रीराम. फुकाचे मुखी बोलता काय वेचे दिसेंदिस अभ्यंतरी गर्वसाचे. क्रिये विनवा चाळता व्यर्थ आहे विचारे तुझा तूची शोधून पाहे. श्रीराम. तुटे वाद संवाद तेथे करावा विवेके अहं भाव हा पालटावा. जनी बोलण्या सारिखे आचरावे क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. श्रीराम.
बहुश्रापिता कष्टला अंबऋषी, तयाचे स्वये श्रीहरी जन्मसोषी, दिला क्षीर सिंधू तया उपमानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम तुरुले करू बापुडे दैन्यवाणे, कृपा भाकिता धीदली भेटी जेने, चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम गजेंद्रू महासंकटी वास पाहे. जय जय रघुवीर समर्थ. दशक दुसरा, समास सातवा, सत्वगुण लक्षण. श्रीराम समर्थ श्रीराम, श्रीराम समर्थ. मागा बोलिला तमोगुण, जो दुःखदायक दारुण, आता ऐका सत्वगुण परमदुर्लभ. श्रीराम जो भजनाचा आधार, जो योगियांची थार, जो निरसी संसार दुःखमुळ जो. श्रीराम जेने होय उत्तम गती, मार्ग पुटे भगवंती, जेने पाविजे मुक्ती सायोज्यता ते. श्रीराम जो भक्तांचा कोवसा, जो भवार्णवीचा भरवसा, मोक्ष लक्ष्मीची दशा तो सत्वगुण. श्रीराम जो परमार्थाचे मंडन, जो महंतांचे भूषण, रजतमाचे दर्शन जयाचेणी. श्रीराम जो परमसुखकारी, जो आनंदाची लहरी, देऊनिया निवारी जन्म मृत्यू. श्रीराम जो अज्ञानाचा सेवट, जो पुण्याचे मूळ पीठ, जयाचेनी सापडे वाट परलोकाची. श्रीराम ऐसा हा सत्वगुण, देही उमटता आपण, ते क्रियेचे लक्षण ऐसे असे. श्रीराम ईश्वरी प्रेमा अधिक, प्रपंच संपादने लौकिक, सदा सन्निध विवेक तो सत्वगुण. श्रीराम संसार दुःख विसरवी, भक्ती मार्ग विमळ दावी, भजन क्रिया उपजवी तो सत्वगुण. श्रीराम परमार्थाची आवडी, कुठे भावार्थाची गोडी, परोपकारी तातडी तो सत्वगुण. श्रीराम स्नान संध्या पुण्यशीळ, अभ्यंतरीचा निर्मळ, शरीर वस्त्रे सोज्वळ तो सत्वगुण. श्रीराम एजना आणि याजना, आधेना आणि अध्यापन, स्वये करी दान पुण्य तो सत्वगुण. श्रीराम निरूपणाची आवडी, जया हरिकथेची गोडी, क्रिया पालटे रोकडी तो सत्वगुण. श्रीराम अश्वदाणे गजदाणे, गोदाणे भूमिदाणे, नाना रत्नांची दाणे करी तो सत्वगुण. श्रीराम धनदान वस्त्रदान, अन्नदान उदकदान, करी ब्राह्मण संतर्पण तो सत्वगुण. श्रीराम कार्तिक स्नाने माघ स्नाने, व्रते उद्यापने दाणे, निष्काम तीर्थे उपोषणे तो सत्वगुण. श्रीराम सहस्त्र भोजने लक्ष भोजने, विविध प्रकारीची दाणे, निष्काम करी सत्वगुणे कामना रजोगुण. श्रीराम तीर्थी अर्पी जो अग्रारे, बांधे वापी सरोवरे, बांधे देवाळे शिखरे तो सत्वगुण. श्रीराम देवद्वारी पडशाळा, पायरिया दीपमाळा, वृंदावने पार पिंपळा बांधे तो सत्वगुण. श्रीराम लाविवणे उपवणे, पुष्पवाटिका जीवणे, निववी तापस्यांची म्हणे तो सत्वगुण. श्रीराम संध्यामठ आणि भुएरी, पायरिया नदी तिरी, भांडार गृहे देवद्वारी बांधे तो सत्वगुण. श्रीराम नाना देवांची जेसाणे, तेथे नंदादीप घालणे, वाहे अलंकार भूषणे तो सत्वगुण. श्रीराम जेंगट मृदांग टाळ, दमामेनगारे काहळ, नाना वाद्यांचे कल्लोळ सुस्वराधिक. श्रीराम नाना सामग्री सुंदर, देवाळई घाली नर, हरिभजनी जो तत्पर तो सत्वगुण. श्रीराम क्षेत्रे आणि सुखासने, दिंड्या पताका निशाने, वाहे चामरे सूर्या पाणे तो सत्वगुण. श्रीराम वृंदावने तुळसीवणे, रंगमाळा समार्जने, ऐसी प्रीती घेतली म्हणे तो सत्वगुण. श्रीराम सुंदरे नाना उपकरणे, मंडप चांदळे आसने, देवाळई समर्पणे हा सत्वगुण. श्रीराम देवा कारणे खाद्य, नाना प्रकारी नैवेद्य, अपूर्व फळे अर्पी सद्य तो सत्वगुण. श्रीराम ऐसी भक्तीची आवडी, नीच दास्यत्वाची गोडी, स्वये देवद्वार झाडी तो सत्वगुण. श्रीराम तिथी पर्व महोत्साव, तेथे ज्याचा अंतर्भाव, काया वाचा म्हणे सर्व
अर्पितो सत्वगुण श्रीराम. हरी कथेसी तत्पर गंधे माळा आणि धूषर घेऊन उभी निरंतर तो सत्वगुण श्रीराम. नर अथवा नारी एथान शक्ती सामग्री घेऊन उभी देवद्वारी तो सत्वगुण श्रीराम. महत्कृत्य सांडून मागे देवासये लागवेगे भक्ती निकटांतरंगे तो सत्वगुण श्रीराम. थोरपण सांडून दुरी नीच कृत्य अंगीकारी तिष्ठत उभी देवद्वारी तो सत्वगुण श्रीराम. देवालागी उपोषण वर्जी तांबोल भोजन नित्य नेम जप ध्यान करी तो सत्वगुण श्रीराम. शब्द कठीण न बोले अति नेमेसी चाले योगी जेणे तो शविले तो सत्वगुण श्रीराम. सांडुनिया अभिमान निष्काम करी कीर्तन स्वेद रोमांच स्फुराण तो सत्वगुण श्रीराम. अंतरी देवाचे ध्यान तेने निडारले नयन पडे देहाचे विस्मरण तो सत्वगुण श्रीराम. हरी कथेची अतिप्रीती सर्वथा नये विकृती आदिक प्रेमा आदि अंती तो सत्वगुण श्रीराम. मुखी नाम हाती टाळी नाचत बोले ब्रिदावळी घेऊन लावी पायधुळी तो सत्वगुण श्रीराम. देहाभिमान गळे विषयी वैराग्य प्रबळे मिथ्या माया ऐसे कळे तो सत्वगुण श्रीराम. काही करावा उपाय संसारी गुंतवण काय उकलवी ऐसे हृदये तो सत्वगुण श्रीराम. संसारासी त्रासे म्हण काही करावे भजन ऐसे मनी उठे ज्ञान तो सत्वगुण श्रीराम. असता आपुले आश्रमी अत्यादरे नित्य नेमी सदा प्रीती लागे रामी तो सत्वगुण श्रीराम. सकळांचा आला वीट परमार्थी जो निकट आघाती उपजे धारिष्ट तो सत्वगुण श्रीराम. सर्व काळ उदासीन नाना भोगी विटे म्हण आठवे भगवत भजन तो सत्वगुण श्रीराम. पदार्थी न बैसे चित्त मणी आठवे भगवंत ऐसा दृढ भावार्थ तो सत्वगुण श्रीराम. लोक बोलती विकारी तरी अधिक प्रेमाधरी निश्चय बाणे अंतरी तो सत्वगुण श्रीराम. अंतरी स्फूर्ती स्फुरे सस्वरूपी तर्क भरे नष्ट संदेह निवारे तो सत्वगुण श्रीराम. शरीर लावावे कारणी साक्षे पोटे अंतःकरणी सत्वगुणाची करणी ऐसी असे श्रीराम. शांती क्षमा आणि दया निश्चय उपजे जया सत्वगुण जाणावा तया अंतरी आला श्रीराम. आले अतीत अभ्यागत जाऊ नेदी जो भूकिस्त एथान शक्ती दान देत तो सत्वगुण श्रीराम. तडी तापडी दैन्यवाणे आले आश्रमाचे निगुणे तया लागी स्थळ देणे तो सत्वगुण श्रीराम. आश्रमी अन्नाची आपदा परी विमुख नवे कदा शक्तीनुसार दे सर्वदा तो सत्वगुण श्रीराम. जेने जिंकिली रसना तृप्त जयाची वासना जयास नाही कामना तो सत्वगुण श्रीराम. होणार तैसे होत जात प्रपंची झाला आघात डळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण श्रीराम. एका भगवंता कारणे सर्व सुख जोडिले जेणे केले देहाचे सांडणे तो सत्वगुण श्रीराम. विषयी धावे वासना परी तो कदा डळमळीना ज्याचे धारिष्ट चळेना तो सत्वगुण श्रीराम. देहापदेने पिडला क्षुधे तृषेने भोसावला तरी निश्चयो राहिला तो सत्वगुण श्रीराम. श्रवण आणि मनन निजध्यासे समाधान शुद्ध झाले आत्मज्ञान तो सत्वगुण श्रीराम. जयास अहंकार नसे नैराश्यता विलसे जयापासी कृपावसे तो सत्वगुण श्रीराम. सकळासी नम्र बोले मर्यादा धरून चाले सर्वजन तो शविले तो सत्वगुण श्रीराम. सकळ जनासी आर्जव नाही विरोधास ठाव परोपकारी वेची जीव तो सत्वगुण श्रीराम. आपकार्याहुन जीवी परकार्य सिद्धी करावी मरवण कीर्ती उरवावी तो सत्वगुण श्रीराम. पराव्याचे दोषगुण दृष्टीस देखे आपण समुद्रायसी साठवण तो सत्वगुण श्रीराम. नीच उत्तर साहाणे प्रत्युत्तर न देणे आला क्रोध सावरणे तो सत्वगुण श्रीराम. अन्याये विन गांजिती नाना परी पीडा करीती
तितुकेही साठवी चित्ती तो सत्वगुण श्रीराम. शरीरे घीस साहाणे दुर्जनासी मिळवण जाणे निंदकास उपकार करणे हा सत्वगुण श्रीराम. मनवलतीकडे धावे ते विवेके आवरावे इंद्रिये दमन करावे तो सत्वगुण श्रीराम. सत्क्रिया आचरावी असत्क्रिया त्यागावी पाठभक्तीची धरावी तो सत्वगुण श्रीराम. जया आवडे प्रातस्नान आवडे पुराण श्रवण नाना मंत्री देवतार्चन करी तो सत्वगुण श्रीराम. पर्वकाळी अतिसादर वसंत पूजे तत्पर जयंत्याची प्रीती थोर तो सत्वगुण श्रीराम. विदेशी मेले मरणे तयास संस्कार देणे अथवा सादर होणे तो सत्वगुण श्रीराम. कोणी एकास मारी तयास जाऊन वारी जीव बंधन मुक्त करी तो सत्वगुण श्रीराम. लिंगेला खोली अभिशेष नामस्मरणी विश्वास देवदर्शनी अवकाश तो सत्वगुण श्रीराम. संत देखोणी धावे परमसुख हे लावे नमस्कारी सर्व भावे तो सत्वगुण श्रीराम. संत कृपा होय जयास तेने उद्धरिला वंश तो ईश्वराचा अंश सत्वगुणे श्रीराम. सन्मार्ग दाखवी जना चोलावी हरिभजना ज्ञानस कवी अज्ञाना तो सत्वगुण श्रीराम. आवडे पुण्य संस्कार प्रदक्षिणा नमस्कार जया राहे पाठांतर तो सत्वगुण श्रीराम. भक्तीचा हव्यास भारी ग्रंथ सामग्री जो करी धातुमूर्ती नाना परी पूजी तो सत्वगुण श्रीराम. झळफळीत उपकरणे माळा गवाळी आसणे पवित्रे सोजवळे वसने तो सत्वगुण श्रीराम. परपीडेचे वाहे दुःख परसंतोषाचे सुख वैराग्य देखोण हरिख माणी तो सत्वगुण श्रीराम. परभूषणे भूषण परदूषणे दूषण परदुःखे सीने जाण तो सत्वगुण श्रीराम. आता असो हे बहुत देवी धर्मी ज्याचे चित्त भजे कामना रहित तो सत्वगुण श्रीराम. ऐसा हा सत्वगुण सात्विक संसार सागरी तारक येणे उपजे विवेक ज्ञान मार्गाचा श्रीराम. सत्वगुणे भगवत भक्ती सत्वगुणे ज्ञान प्राप्ती सत्वगुणे सायोज्य मुक्ती पाविजे ते श्रीराम. ऐसी सत्वगुणाची स्थिती स्वल्प बोलिले येथामती सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सत्वगुण नाम समास सातवा. श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ. ऐका सद्विद्येची लक्षणे परमशुद्ध सुलक्षणे विचार घेता बळेची बाणे सद्विद्या अंगी श्रीराम. सद्विद्येचा जो पुरुष जो उत्तम लक्षणी विशेष त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे श्रीराम. भाविक सात्विक प्रेमळ शांती क्षमा दयाशीळ लीन तत्पर केवळ अमृतवचनी श्रीराम. परम सुंदर आणि चतुर परम सबळ आणि धीर परम संपन्न आणि उदार अतिशयसी श्रीराम. परमज्ञाता आणि भक्त महापंडिता आणि विरक्त महातपस्वी आणि शांत अतिशयसी श्रीराम. वक्ता आणि नैराशता सर्वज्ञ आणि सादरता श्रेष्ठ आणि नम्रता सर्वत्रांसी श्रीराम. राजा आणि धार्मिक शूर आणि विवेक कारुण्य आणि नेमक अतिशयसी श्रीराम. वृद्धाचारी कुळाचारी युक्ताहारी निर्विकारी धन्वंतरी परोपकारी पद्महस्ती श्रीराम. कार्यकर्ता निराभिमानी गायकाणी वैष्णवजनी वैभवाणी भगवत भजनी अत्यादरे श्रीराम. तत्वज्ञान आणि उदासीन बहुश्रुत आणि सज्जन मंत्री आणि सगुण नीतिवंत श्रीराम. साधू पवित्र पुण्यशील अंतरशुद्ध धर्मात्मा कृपाळ कर्मनिष्ठ स्वधर्मे निर्मळ निर्लोभ अनुतापी श्रीराम. गोडी आवडी परमार्थ प्रीती सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती श्रुती स्मृती लीळा युक्ती स्तुतिमती परीक्षा श्रीराम. दक्ष धूर्त योग्य तार्किक सत्य साहित्य नेमक भेदक कुशळ चपळ चमत्कारिक नाना प्रकारे श्रीराम. आदर सन्मान तारतम्य जाणे प्रयोग समयो प्रसंग जाणे कार्याकारण चिन्हे जाणे
विचक्षण बोलिका श्रीराम सावध साक्षेपी साधक आगम निगम शोधक ज्ञान विज्ञान बोधक निश्चयात्मक श्रीराम पुरश्चरणी तीर्थवासी दृढव्रती काया क्लेसी उपासक निग्रहासी करू जाणे श्रीराम सत्यवचनी शुभवचनी कोमळवचनी एकवचनी निश्चयवचनी सौख्यवचनी सर्वकाळ श्रीराम वासना तृप्त सखोल योगी भव्य सुप्रसन्न वीतरागी सौम्य सात्विक शुद्ध मार्गी निष्कपट निर्वेसनी श्रीराम सुगड संगीत गुणग्राही अनापेक्षी लोकसंग्रही आर्जव सख्य सर्वही प्राणीमात्रासी श्रीराम द्रव्यसूची दारासूची न्यायसूची अंतरसूची प्रवृत्तीसूची निवृत्तीसूची सर्वसूची निस्संगपणे श्रीराम मित्रपणे परहितकारी वाग्माधुर्य परशोकहारी सामर्थ्यपणे वेत्रधारी पुरुषार्थे जगमित्र श्रीराम संशयछेदक विशाळ वक्ता सकळ क्लुप्त असोणी श्रोता कथा निरूपणी शब्दार्था जाऊचणेदी श्रीराम वेवादरहित संवादी संगरहित निरोपाधी दुराशारहित क्रोधी निर्दोष निर्मत्सरी श्रीराम विमळ ज्ञानी निश्चयात्मक समाधान आणि भजक सिद्ध असोणी साधक साधनरक्षी श्रीराम सुखरूप संतोषरूप आनंदरूप हास्यरूप ऐक्यरूप आत्मरूप सर्वत्रांसी श्रीराम भाग्यवंत जयवंत रूपवंत गुणवंत आचारवंत क्रियावंत विचारवंत स्थिती श्रीराम एशवंत कीर्तिवंत शक्तिवंत सामर्थ्यवंत वीर्यवंत वरदवंत सत्यवंत सुकृती श्रीराम विद्यावंत कळावंत लक्ष्मीवंत लक्ष्मणवंत लक्ष्मणवंत कुळवंत सुचिष्मंत बळवंत दयाळू श्रीराम युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ बुद्धिवंत बहुधारिष्ट दीक्षावंत सदा संतुष्ट निस्पृह वीतरागी श्रीराम असो ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिले श्रीराम रूपलावण्य अभ्यासिता नये सहज गुणासन चले उपाय काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची श्रीराम ऐसी सद्विद्या बरवी सर्वत्रांपासी असावी परिविरक्त पुरुषे अभ्यासावी अगत्य रूप श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सद्विद्या निरूपण नाम समास 8वा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ ऐका विरक्तांची लक्षणे विरक्ते असावे कोण्या गुणे जेने अंगी सामर्थ्य पाणे योगियाचे श्रीराम दशक 20 समास 10 शेवटच्या ओळी ओळ क्रमांक 26 झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सौडाले सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी बाणावे जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम 20 दशक दोन्हीचे समास साधके पहावे सावकास विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाव उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम
जय जय रघुवीर समर्थ. दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संत जणी अनुभव साखीला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दास बोधा. नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी, चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी, बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दास बोधा. 20 दशकींचा अनुभव जो पाहे, नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे, कल्याण लेखकासे भाव गर्भ हृदयी. जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दास बोधा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरी भक्तीचा घाव गाजे निशानी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामा समारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. हनुमंता मुची कुळवल्ली, राम मंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नावे. आमुचे कुळी हनुमंत, हनुमंता मुचे मुख्य दैवत. तया वीणा मुचा परमार्थ, सिद्धिते न पवे सर्वथा. साह्याम्हासी हनुमंत, आराध्य दैवत श्री रघुनाथ. श्री गुरु श्रीराम समर्थ, काय उणे दासासी. दाता एक रघुनंदन, वरकडलंडी देईल कोण. तया सोडवून आम्ही जण, कोणाप्रती मागावे. म्हणोनी आम्ही रामदास, श्रीरामचरणी अमुचा विश्वास. कोसळोनी पडो हे आकाश, आणिकाची वासन पाहू. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत. मारुती उपासनाने मस्त, वाढविला परमार्थ रामदासी. स्वधामासी जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा. सदा सर्वदा रामदासासी पावे, खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा. नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. ध्यान करू जाता मन हरपले, सगुणी जाहले गुणातीत. जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण, करी चापबाण शोभतसे. राम माझे मणी राम माझे ध्यानी, शोभे सिंहासनी राम माझा. रामदास म्हणे विश्रांती मागणे, जीवीचे सांगणे हितगुज. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे.
कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।